महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष, तुमचा योग्य सन्मान राखला जाईल। दिल्ली भेटीत अमित शहांचं शिंदेंना आश्वासन, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत वाद होत असल्याचा शिंदेंनी दावा केल्याची सूत्रांची माहिती। बिहार निवडणुकीतील विजयाचं अभिनंदन करण्यासाठी शहांना भेटल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। मी रडणारा नाही, लढणारा कार्यकर्ता असल्याचं शिंदेंचं विधान। मनसे शिवसेना उबाठा जागा वाटपाची बोलणी एक पाऊल पुढे। मनसेकडून काही विधानसभा क्षेत्रात 50-50 फॉर्म्युल्याचा प्रस्ताव। माहीम, वरळी, शिवडी, भांडूप, विक्रोळी आणि मागाठाणेत निम्म्या जागा मागणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची आज होणारी बैठक रद्द। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणार होती महाविकास आघाडीची समन्वय बैठक। कागल नगरपालिका निवडणुकीची रंगत आणखी वाढली। शिवसेनेच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवलं। कुणीही उमेदवारानं अर्ज मागे घेऊ नये यासाठी खबरदारी। माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांच्या पक्षाच्या शहराध्यक्षाला मारहाण, जखमी नितीन तावरेंवर उपचार सुरू। मारहाणीचं कारण अस्पष्ट। मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट। पुण्यातील नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याबाबत भेटीत चर्चा। नाशिकमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला। काही तरुणांकडून भोंदूबाबाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पुणे शहरातील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा आज बंद। खडकवासला ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान महत्त्वाच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद। दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मुंबई विमानतळ आज 6 तासांसाठी बंद। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या राहणार बंद। नितीश कुमार आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री। पंतप्रधानांसह गृहमंत्रीही राहणार उपस्थित। वीज दर कमी करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। त्यामुळे महावितरणचे सध्याचेच वीज दर लागू होणार आहेत। वीज ग्राहकांना दरकपातीचा दिलासा मिळणार नाही। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मिळण्यास विलंब होण्यास सुरुवात झालेली आहे। निम्मा नोव्हेंबर महिना संपला तरी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वेगवेगळ्या विभागांमधल्या कर्मचाऱ्यांचा पगार आजच्या तारखेपर्यंत झालेलाच नाहीये। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या 2 मोठ्या तेल कंपन्यांवर घातलेल्या निर्बंधांचा भारतावरील परिणाम आता दिसू लागलेला आहे। ताज्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये भारतात येणाऱ्या रशियन खनिज तेलाच्या पुरवठ्यामध्ये तब्बल 66% घट झाली आहे। कोकण रेल्वेच्या प्रवाशांना आता रेल्वे स्थानकामध्ये 5G सेवेचा आनंद घेता येणार आहे। प्रायोगिक तत्वावर ही सेवा मडगाव, रत्नागिरी, उडुपी या 3 प्रमुख स्थानकांवर उपलब्ध होणार आहे। याकरता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्लू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्स लिमिटेड यांच्यात 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन सुविधा सुरू करण्याकरता सामंजस्य करार झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरामध्ये 10 दिवसांमध्ये किमान तापमान 3 अंशांनी घसरलं। दिवसभरात किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। शहरामध्ये ठिकठिकाणी नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसतायत। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या आंतरमशागतीच्या कामांना सुरुवात केलेली आहे। गेल्या आठवड्याभरामध्ये राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही भागात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता। आता गावाकडच्या 50 बातम्या बघूयात। पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे। जलशुद्धीकरण केंद्राचं काम करायचंय, त्यामुळे उद्या उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे।
देशातील इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री दर ऑक्टोबर महिन्यात 57% वाढून 18,055 युनिट्सवर पोहोचली आहे। या विभागामध्ये टाटा मोटर्सने आघाडी कायम राखली आहे, अशी माहिती वाहन डीलरच्या संघटना फाडाने दिली आहे। जुनं वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना केंद्र सरकारने जोरदार झटका दिला आहे। मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेनं संपूर्ण देशभरातील वाहन फिटनेसच्या फीमध्ये 10 पट वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। नवीन दर केंद्रीय मोटर वाहन नियमांतर्गत लागू करण्यात आलेला आहे। सर्वोच्च न्यायालयानं सगळ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक केल्यानंतर राज्य सरकारनं टीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार 23 नोव्हेंबरला होणाऱ्या या परीक्षेकरता राज्यभरातून तब्बल 4,75,668 उमेदवारांनी अर्ज केलेत। राज्यातील 1,420 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा 16.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला। मुंबईमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतक्या निचांकी किमान तापमानाची नोंद झाली। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये 2 ते 4 अंशांनी वाढ होईल, असं हवामान खात्यानं सांगितलं। नेव्ही हाफ मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 2 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत। या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असून त्यांच्या सुविधेकरता हा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। ठाणे भिवंडी कल्याण नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतीक्षित विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचं काम बीओटी तत्वावर करण्याकरता निविदा प्रक्रिया राबवण्याची मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं नुकतीच राज्य सरकारकडे मागितली होती। त्याला मंजुरी मिळाली तर प्रकल्पाच्या बांधकामाकरता निविदा काढल्या जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। भाड्याने घर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये येण्याकरता म्हाडानं भाडेतत्वावरील घरांच्या धोरणाचा प्रारूप मसुदा तयार केलाय। या धोरणाच्या अंमलबजावणीकरता स्मार्ट रेंटल हाऊसिंग पोर्टल विकसित करण्याचा प्रस्ताव मसुद्यामध्ये मांडला गेलाय। भविष्यात या धोरणामुळे महाराष्ट्रात भाडेतत्वावर घर घेणं अधिक सोपं, सुरक्षित आणि परवडणारं होणार आहे, असं म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी म्हटलं। मॉन्सून संपल्यानंतर धावपट्टीच्या देखभालीचं काम करण्याकरता आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या दरम्यान 6 तासांकरता मुंबई विमानतळ बंद राहणार आहे। या 6 तासांच्या कालावधीमध्ये विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांवरून विमान उड्डाणं किंवा आगमन होणार नाहीये, असं विमानतळ प्रशासनानं कळवलंय। राज्यामध्ये गेल्या काही वर्षात बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजेसमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने रिक्त जागांचं प्रमाण वाढलंय। यंदा बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या 33% जागा रिक्त राहिलेल्या आहेत। 15,936 जागांवर प्रवेश झालेले नसल्याची माहिती मिळते आहे। अनेक कॉलेजेसमधील निम्म्या जागा भरल्यात, निम्म्या रिकाम्या आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा घट झालेली आहे। मुंबईतील सगळ्या शाळांनी अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करायलाच हवं, असे निर्देश मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एन प्रभागातील सगळ्या शाळांना दिले आहेत। उपाहारगृहामध्ये स्वच्छता राखण्यासह विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा सकस आहार मिळण्याच्या दृष्टीनं दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत वाद होत असल्याचा शिंदेंनी दावा केल्याची सूत्रांची माहिती। बिहार निवडणुकीतील विजयाचं अभिनंदन करण्याकरता अमित शहांना भेटल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। मी रडणारा नाही, लढणारा कार्यकर्ता असल्याचं शिंदेंचं विधान। महाविकास आघाडीची आज होणारी बैठक रद्द। आगामी निवडणुकांच्या तोंडावर होणार होती मवियाच्या समन्वय समितीची बैठक। माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांच्या पक्षाच्या शहराध्यक्षाला मारहाण। जखमी नितीन तावरेंवर उपचार सुरू, मारहाणीचं कारण अस्पष्ट। कागल नगरपालिका निवडणुकीची रंगत आणखी वाढली। शिवसेनेच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवलं। कुणीही उमेदवारानं अर्ज मागे घेऊ नये, याकरता खबरदारी। मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट। पुण्यातील नवले पूल परिसरातील अपघात रोखण्याकरता दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याबाबत भेटीत चर्चा। पुणे शहरातील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा आज बंद। खडकवासला ते
पर्वती जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान महत्त्वाच्या कामाकरता संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद। दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाकरता मुंबई विमानतळ आज 6 तासांकरता बंद। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार। नितीश कुमार आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री। पंतप्रधानांसह गृहमंत्रीही राहणार उपस्थित। दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळच्या ब्लास्टमध्ये पाकिस्तानचाच हात। पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अनवर उल हक यांची कबुली।